अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील एनसीडी ओपीडी मध्ये एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। सरकारी पगार घेत असताना रुग्णांना खासगी उपचारांचा सल्ला देत साइड बिझनेस केल्याचा आरोप एका महिला नर्सवर होत आहे। गरीब व गरजू रुग्णांच्या विश्वासाशी खेळ होत असल्याचा आरोप असून प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील एनसीडी म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीज ओपीडी मध्ये दररोज शुगर, ब्लड प्रेशर, हृदयविकार यासारख्या आजारांवरील तपासण्या केल्या जातात। या ओपीडी मध्ये मोठ्या प्रमाणावर गरीब व मध्यमवर्गीय रुग्ण उपचारासाठी येतात। मात्र याच एनसीडी ओपीडी ड्युटीवर असलेल्या एका महिला नर्स कडून रुग्णांना खासगी उपचारांचा सल्ला दिला जात असल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। सूत्रांच्या माहितीनुसार रुग्णांना रुग्णालयाबाहेर भेटून उपचार करून त्यांच्याकडून पैसे घेतले जात असल्याचा दावा करण्यात येत आहे। सरकारी रुग्णालयात मोफत किंवा अल्प खर्चात उपचार मिळावेत ही शासनाची भूमिका असताना कर्तव्यावर असतानाच खासगी उपचारासाठी रुग्णांना प्रवृत्त करणे ही वैद्यकीय नैतिकतेचा छेद देणारे असल्याची भावना नागरिकातून व्यक्त केली जात आहे। इतकंच नव्हे तर संबंधित महिला नर्सला इतर विभागात ड्युटी देण्याचे आदेश दिले असता माझ्या जीवाला धोका आहे, यापूर्वी माझ्यावर पेशंटने हल्ला केला होता असे सांगत वरिष्ठांच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला जात आहे। सामान्य रुग्णालयात याआधीही डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत, तरीही जिल्हा शल्य चिकित्सकांसह अनेक अधिकारी व कर्मचारी मोर्चे, आंदोलन, धमक्या सहन करूनही कर्तव्यावर ठाम राहिले। अशा परिस्थितीत एका घटनेचा आधार घेत मनाप्रमाणे ड्युटी करणे आणि कथित खासगी व्यवसाय चालवणे कितपत योग्य असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। या प्रकरणावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनोद पवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करण्यात येईल आणि रुग्णांना भविष्यात कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल, तसेच दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल। मी आत्ताच इथे नुकताच आजच जॉईन झालेला आहे, तर मी पूर्ण आता तुमच्याकडनंच माहिती पडलेली आहे, तर याची निश्चितच मी पूर्ण चौकशी करून त्याच्यावरती काय कारवाई करता येईल आणि खरंच जर चूक केली असेल तर आपण निश्चितच कारवाई करू आणि रुग्णांना कुठलाही त्रास होणार नाही भविष्यात याची काळजी घेतल्या जाईल। सरकारी रुग्णालय हे गरिबांचा आधारस्तंभ असतो, मात्र जर याच ठिकाणी रुग्णांना खासगी उपचारांकडे वळवले जात असेल तर हा प्रकार अत्यंत गंभीर असून प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करणे गरजेचे आहे। आता या चौकशीमधनं नेमकं सत्य काय समोर येतं याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे।